माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या हत्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने 4590 पानांची चार्जशीट दाखल केली आहे। यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत। सिद्दीकींच्या हत्येआधी पिस्तूल घेऊन हल्लेखोरांनी 2 महिने पाळत ठेवलेली सलमान खान दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याने सिद्दीकींची हत्या केल्याचा दावा चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे। सिद्दीकींच्या हत्येसाठी लॉरेन्स गँगने 17 लाख रुपयांची सुपारी दिली होती असाही चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। केवळ एवढंच नव्हे तर सलमान खानच्याही हत्येचा कट आखण्यात आला होता, पण कडक सुरक्षेमुळे तो डाव फसला। याशिवाय पुण्याहून अटक केलेल्या 2 आरोपींच्या रडारवर सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगाही होता, ही देखील बाब समोर येते। तर क्राईम ब्रांचने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये कोणकोणत्या बाबी समोर येत आहेत पाहूया। पिस्तूल आणि काडतुसा घेऊन 2 महिने आरोपी मांजऱ्यात बाबा सिद्दीकींवर पाळत ठेवून होते। गोळीबाराच्या आधी 3 ते 4 शूटर्सकडून सिद्दीकींचं घर आणि कार्यालयाची रेकी करण्यात आली। रेकी करताना आरोपींच्या बॅगेत पिस्तूल आणि काडतुसं असायची। तर गोळीबारानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी शूटर्सनी स्वतःजवळ पेपर स्प्रे ठेवले होते। याशिवाय झारखंडमध्ये जाऊन आरोपींनी AK-47 चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं। अनमोल बिश्नोईच्या आदेशानुसारच बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली असंही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय। सलमान खान दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्यानं सिद्दीकींची हत्या झाल्याचाही दावा करण्यात येतोय। मुंबईत बिश्नोई गँगचा दबदबा निर्माण करण्यासाठी सिद्दीकींची हत्या झाली असंही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले। सलमान खानच्या घरावर गोळीबारानंतर लगेचच सिद्दीकींच्या हत्येची तयारी झाली होती। लॉरेन्स गँगकडनं आधी सलमानच्या हत्येचा कट होता, पण कडक सुरक्षेमुळे प्लॅन बदलला। बाबा सिद्दीकी यांच्यासोबतच झिशान सिद्दीकींच्याही हत्येचा कट होता। या सगळ्या बाबी चार्जशीटमध्ये समोर येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।